तुमच्या मुलाला 2 मजले जिने चढताना धाप लागते का? मैदानात खेळायला गेल्यावर 5-7 मिनिटातच तो थांबतोय का? की मी खूप थकलोय असं तो वारंवार म्हणतोय का? जर हो तर कृपया हे लाईटली घेऊ नका. 6 ते 9 वर्ष ह्या वयोगटातील मुलांमध्ये स्टॅमिना कमी असणं हे आजकाल खूप सामान्य झालंय. पण एक स्पष्ट सांगतो, हे जरी सामान्य असलं तरी हे नॉर्मल बिलकुल नाही, नैसर्गिक बिलकुल नाही. कारण बेसिकली ह्या वयामधील मुलं नैसर्गिकरित्या ऊर्जावान असतात. त्याच्यामुळे त्यांना चालणं, धावणं, उड्या मारणं, मजाक करणं, मस्ती करणं, खेळणं ह्या गोष्टी आल्याच पाहिजे, जमल्याच पाहिजे. जर हे करतानाही त्यांना जर त्रास होत असेल, दम लागत असेल, त्यांचा थकवा येत असेल तर ही गोष्ट सामान्य नाही, नैसर्गिक नाही. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा होलिस्टिक वेलनेस कोच. मागील 15 वर्षांमध्ये मी जेव्हा बालरोग क्षेत्रामध्ये काम करतोय त्यावेळेस मला एक गोष्ट सातत्याने जाणवते आणि ती म्हणजे लहान मुलांचं वय 10 वर्ष होण्याच्या आत जर त्यांचा शारीरिक पाया कमकुवत असेल तर पुढे जाऊन त्यांना खेळ, अभ्यासात लक्ष लागणं, एनर्जी, त्यांचं करिअर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप अडचणी येतात. पालक मित्रांनो, स्टॅमिना म्हणजे फक्त धावण्याची क्षमता नाही, तर या स्टॅमिनामध्ये हृदयाची कार्यक्षमता, फुफ्फुसांची क्षमता, तसेच स्नायूंची ताकद आणि मेंदू आणि स्नायू यांचा समन्वय किंवा कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यापैकी कोणताही एक भाग जर कमी कार्यरत असेल, कमी काम करत असेल तर लहान मुलं लवकर थकतात. तर चला आपण पहिले बघूया की ही काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांचा स्टॅमिना कमी होतो, की लहान मुलं लवकर थकतात. याच्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे शरीराची कमी हालचाल. आजची मुलं मैदानात कमी आणि स्क्रीन समोर जास्त वेळ घालवतात. त्याच्यामुळे त्यांना शारीरिक हालचाल करायला, शारीरिक मेहनत करायला काही चान्स मिळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, हृदय आणि फुफ्फुसाला जास्त काम करण्याची संधीच मिळत नाही, चान्सेस मिळत नाही. एक लक्षात ठेवा, शरीराचा एक नियम आहे, यूज इट और लूज इट. ज्या शरीराच्या भागाचा आपण कमी वापर करतो त्या भागाचं काम हळूहळू कमी होणार आहे, नष्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे साहजिकच फुफ्फुसांचे, हृदयाचे जे काही स्नायू आहे, जे काही मसल्स आहे, यांना काम कमी मिळतं आणि त्याच्यामुळे हळूहळू ते कमजोर व्हायला लागतात. स्टॅमिना कमी होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे चुकीची बसण्याची पद्धत. आजच्या मुलांमध्ये काय दिसतं तर वाकलेली पाठ, खांदे पुढे झुकलेले आणि डोकं खाली आलेलं. याच्यामुळे होतं काय की लहान मुलांची छाती जी आहे ती एक्सपांड होत नाही, ओपन होत नाही. आणि साहजिकच जर छाती ओपन नाही झाली तर फुफ्फुसांना एक्सपांड व्हायला अजिबात जागा मिळत नाही. आणि जर फुफ्फुस एक्सपांड नाही झालं तर ऑक्सिजन किंवा जो प्राणवायू आहे तो शरीरात येण्यासाठी कमी चान्स मिळतो, कमी जागा मिळते. आणि त्यामुळेच लहान मुलांना दीर्घ श्वास घेण्याची सवयच राहत नाही. आणि जेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा शरीर लवकर थकतं आणि स्टॅमिना लवकर कमी होतो. स्टॅमिना कमी होण्याचं तिसरं कारण ते म्हणजे तोंडाने श्वास घेण्याची सवय. आज आपण बघतो की बरेच मुलं हे नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतात. नाक हे श्वासाला फिल्टर करते, गरम करते आणि योग्य दाबाने फुफ्फुसांपर्यंत पाठवते. ज्यावेळेस आपण नाकाच्या ऐवजी तोंडाने श्वास घेतो त्यावेळेस ह्या सर्व प्रक्रिया होत नाही आणि याचा थेट परिणाम लहान मुलांच्या ऊर्जेच्या पातळीवर होतो. लहान मुलांचा स्टॅमिना कमी असण्याचं चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कोर आणि पायाच्या स्नायूंची ताकद कमी असणे. लहान मुलांचा कोर जो आहे तो जर मजबूत नसेल तर मुलांना खेळण्यामध्ये, हालचाली करण्यामध्ये जास्त एनर्जी खर्च करावी लागते आणि साहजिकच जास्त एनर्जी खर्च झाली तर लहान मुलं थकणारच आहेत. तर पालक मित्रांनो, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की आपल्या मुलांचा स्टॅमिना कसा आहे म्हणून. तर आता मी तुम्हाला काही साध्या सोप्या गोष्टी सांगतो की ज्या तुम्ही मॉनिटर केल्या, त्या लक्ष ठेवल्या तर तुम्हाला कळेल की आपल्या लहान मुलांचं स्टॅमिना कसं आहे ते. आपल्या मुलांचा स्टॅमिना चेक करण्यासाठी 4 गोष्टी आपण ऑब्झर्व करू शकतो. पहिलं, आपलं लहान मूल खेळताना 10 मिनिटं सलग खेळू शकतं का? दुसरं, जिना चढताना त्याचा श्वास कसा चालतोय? तिसरं, वारंवार बसून राहण्याची इच्छा होते का? आणि चौथं म्हणजे खेळताना पटकन बाहेर बसतो का? ह्या 4 गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर याच्यावरून आपल्याला आपल्या मुलांचा स्टॅमिना कसा आहे याची जाणीव होऊ शकते. आणि लक्षात ठेवा, हा लहान मुलांचा आळस नाही तर हा शरीराचा एक सिग्नल आहे. आता एक सोपी, साधी, छोटी टेस्ट की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की लहान मुलांचा स्टॅमिना कसा आहे. यासाठी मुलाला सांगा की 30 सेकंद प्लँक धरून दाखव किंवा 20 उड्या सलग मारून दाखव. जर 15 सेकंदातच मुलं थकायला लागले, हातापायाची हालचाल व्हायला लागली, थरथर व्हायला लागली, त्याचा अर्थ की मुलांचा स्टॅमिना कमी आहे आणि तो वाढवण्याची खूप गरज आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, पालक मित्रांनो, हे लक्षात घ्या की 10 वर्षाच्या आतच लहान मुलांची हृदयाची क्षमता, फुफ्फुसांची क्षमता, त्यांच्या स्नायूंची क्षमता आणि न्यूरोमस्क्युलर डेव्हलपमेंट आहे ही चांगल्या पद्धतीने सुधारता येते. त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते.
पण जर तुम्ही 10 वर्षानंतर हे गोष्टी करायला गेला तर ते अवघड असतं. होत नाही असं नाही, पण त्याला वेळ लागतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आपलं मूल जर 10 वर्षाच्या आत ह्या गोष्टींवर जर आपण हस्तक्षेप केला, ह्या गोष्टींवर जर आपण काम केलं, तर ही लहान मुलांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जर तुमच्या लहान मुलांचा शारीरिक पाया तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ते अंदाजाने करू नका, तर ते मोजमाप करून, तपासून आणि एक स्ट्रक्चर्ड वेने करायला पाहिजे. मी 6 ते 9 वर्षाच्या मुलांसाठी फिजिकल फाउंडेशन असेसमेंट आणि स्ट्रक्चर ट्रेनिंग हे फ्रेमवर्क वापरतो, ज्यामध्ये लहान मुलांचा स्टॅमिना, पोश्चर आणि श्वसन ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित सुधारल्या जातात. याबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. पालक मित्रांनो, हा विषय तुम्हाला महत्त्वाचा असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा तुमच्या पालक मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. कारण अजूनही बऱ्याच पालकांना असं वाटतं की थकतोय तर ठीक आहे, मोठा झाल्यावर हे सुधारेल म्हणून, पण हे असं नाहीये. आणि हो, अजूनही तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यातील सर्व व्हिडिओ शेअर करायला, लाईक करायला आणि त्याच्यावर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.